मित्रांनो, गणपती बाप्पा आमच्या घरामध्ये आता प्रवेश करणार आहेत आणि आता आमची आई गणपती बाप्पाचे स्वागत करत आहे. ओ नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, शुभ सकाळ. आज आहे 27 ऑगस्ट 2025 आणि आज गणेश चतुर्थी असल्यामुळे आम्ही सहपरिवार गणपती बाप्पाला आणण्यासाठी निघालेलो आहे. आमची टाटा नेक्सॉन आहे आणि ह्या गाडीने आम्ही गणपती बाप्पाला आणण्यासाठी निघालेलो आहे. गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. आणि आज रिमझिम पाऊस आहे, त्यामुळे गणपती बाप्पा गारव्याने आपल्या घरी येणार आहे. आणि आम्ही सह्याद्रीच्या सान्निध्यामध्ये राहतो. आमच्या घरापर्यंत गाडी जात नाही. या ठिकाणी कॉलेज आहे आणि कॉलेजवर मी गाडी आता थांबवलेली आहे. इथून आम्ही गणपती बाप्पाला आणण्यासाठी निघालेलो आहे. आणि गणपती बाप्पा परत घेऊन आल्यानंतर आम्ही गाडी इथं लावणार आणि इथून सह्याद्रीच्या डोंगरामधून चालत चालत घरी जाणार. आणि गणपती बाप्पा आम्ही निसर्गाच्या सानिध्यामधून घेऊन जाताना तुम्हाला देखील निसर्गाच्या सानिध्याचा अनुभव करून देणार आहे. तर चला मित्रांनो, गणपती बाप्पाला आणण्यासाठी जाऊया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. आता आम्ही गणपती घेऊन गाडीजवळ आलेलो आहे. आता आम्ही गाडीमध्ये गणपती बाप्पाला ठेवणार, त्यानंतर पुढचा प्रवास सुरू करणार. मित्रांनो, आता आम्ही गणपती बाप्पाला गाडीमध्ये बसवलेला आहे. आता आम्ही घरच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहे. आणि 3 किलोमीटर प्रवास करून गेल्यानंतर गणपती बाप्पाला आम्ही निसर्गाच्या सानिध्यामधून चालत घरी नेणार आहे. तर चला प्रवास करत जाऊया घरच्या दिशेने. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की आम्ही सहपरिवार या निसर्गाच्या सानिध्यामधून का चालत निघालेलो आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, आमचं घर सह्याद्री डोंगरांच्या मध्ये आहे आणि पावसाळ्यामध्ये तिथे कोणतीही गाडी जात नसल्यामुळे आम्ही गणपती बाप्पाला आज हातामध्ये घेऊन चालत चालत सहपरिवार निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता, आकाशामध्ये सर्वत्र ढग पसरलेले आहेत आणि सूर्यदेवाने देखील गणपती बाप्पाला दर्शन दिलेले आहे. हा निसर्ग बघून असे वाटते की आज गणपती बाप्पा येणार असल्यामुळे निसर्गाने हिरवीगार चादर पसरलेले आहे आणि या चादरीमध्ये पिवळ्या रंगाचे मोती पसरलेले आहेत. बघा मित्रांनो, सर्वत्र हिरवेगार गवत आणि वरून रिमझिम पाऊस आणि आधीमध्ये ऊन देखील येत आहे. अशा या सुंदर निसर्गामधून आज गणपती बाप्पा आमच्या घरी निघालेले आहेत. आणि आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे, कारण आज रिमझिम पाऊस पडल्यामुळे गारवा झालेला आहे. आणि अशा गारव्याच्या निसर्गामधून गणपती बाप्पा आमच्या घरी निघालेले आहेत. बघू शकता मित्रांनो, माझ्या हातामध्ये गणपती बाप्पा आहेत, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. कारण गणपतीचा सण मला 10 वर्षानंतर भेटलेला आहे, त्यामुळे आज मी खूप आनंदी आहे. आणि तुम्ही बघू शकता, सर्वत्र हिरवागार निसर्ग आणि खाली एक तलाव देखील आहे. तलावामध्ये भरपूर पाणी आहे आणि तलावाच्या वरती सह्याद्री डोंगर आहे आणि ह्या डोंगरामध्ये घनदाट जंगल आणि हिरवीगार झाडे आहेत. अशा या सुंदर निसर्गाच्या सानिध्यामधून आम्ही गणपती बाप्पाला घेऊन घरी निघालेलो आहे. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का? गणपती बाप्पाला हातामध्ये घेऊन अशा निसर्गाच्या सानिध्यामधून तुम्ही 1.5 किलोमीटर कधी चाललाय का? कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि खाली वाटेवर शेवाळी पसरलेली असल्यामुळे पाय एकदम सांभाळून ठेवावे लागत आहे. अशा या सुंदर आणि ॲडव्हेंचरने भरलेल्या वाटेमधून आम्ही आमच्या घरच्या दिशेने निघालेलो आहे. वाट अवघड आहे, तरी सुद्धा गणपती बाप्पा माझ्या हातामध्ये असल्यामुळे मला एकदम सुरक्षितता वाटत आहे. तर चला मित्रांनो, गणपती बाप्पाला चालत चालत घेऊन पुढे जाऊया आणि घरामध्ये जाऊन गणपती बाप्पाला विराजमान करूया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. उभा
मित्रांनो, एखादं चांगलं काम करताना देव आपल्याला नेहमी साथ देतो. तसंच आज गणपतीच्या मुहूर्तावर आम्हाला या निसर्गाने पण साथ दिलेली आहे. मध्ये मध्ये रिमझिम थोडा थोडा पाऊस व उन्हाची कोमल अशी झळक आमच्या गणपतीवर टाकून ह्या आजचा दिवस अधिक मौल्यवान बनवलेला आहे. मित्रांनो, आता आम्ही आमच्या घराजवळ पोहोचलेलो आहे आणि गणपती बाप्पा हातामध्ये असल्यामुळे माझा कुठेही पाय घसरलेला नाही. कारण गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर असल्यानंतर कोणतंही संकट येत नाही. आता आम्ही घरामध्ये पोहोचणार आहे आणि गणपती बाप्पाला विराजमान करणार आहे. तुम्ही बघू शकता तिन्ही बाजूने सह्याद्री डोंगर आहेत आणि डोंगराच्या मध्ये आमचं घर आहे. बघा, हे आमचं घर आहे आणि आता आम्ही गणपती बाप्पाला घेऊन घरामध्ये प्रवेश करणार आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. मित्रांनो, गणपती बाप्पा आमच्या घरामध्ये आता प्रवेश करणार आहेत आणि आता आमची आई गणपती बाप्पाचे स्वागत करत आहे. ओम गणपती नमो नमः. तर गणपती बाप्पा आमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहेत. आमच्या घरातील सदस्य गणपती बाप्पाचे स्वागत करत आहेत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम श्री गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला मित्रांनो, आता घरामध्ये प्रवेश करूया आणि गणपती बाप्पाला विराजमान करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघा मित्रांनो, गणपतीसाठी आम्ही अशी सजावट केलेली आहे आणि ही सजावट पूर्ण रात्रभर जागून आम्ही केलेली आहे आणि अशा सुंदर सजावटीमध्ये आम्ही गणपती बाप्पाला विराजमान करणार आहे. मित्रांनो, गणपती बाप्पा आमच्या घरी विराजमान झालेले आहेत आणि आता आम्ही गणपती बाप्पाची आरती करणार आहे. गणपती बाप्पाचे दर्शन घ्या आणि आरतीमध्ये सामील व्हा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ओम श्री गणजाय नमः. ओम श्री गणपते नमः. ओम श्री हेरंबाय नमः. ओम श्री धरणीधराय नमः. ओम श्री महागणपते नमः. ओम श्री लक्षप्रदाय नमः. ओम श्री अमोक्षिदे नमः. ओम श्री अभिताय नमः. ओम श्री मंत्राय नमः. ओम श्री चिंतामणे नमः. ओम श्री निधेय नमः. ओम श्री सुमंगलाय नमः. ओम श्री विजयाय नमः. ओम श्री अशापुरकाय नमः. ओम श्री वरदाय नमः. ओम शिवाय नमः. ओम श्री काशापाय नमः. ओम श्री नंदनाय नमः. ओम श्री वाचासिदाय नमः. ओम श्री डुडी विनायक नमो नमः. ओम सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटसिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. मित्रांनो, गणपती बाप्पा आमच्या घरी विराजमान झालेले आहेत. गणपती बाप्पाची आरती केलेली आहे आणि देवाचे दर्शन देखील आम्ही घेतलेलं आहे. तर आजचा गणपती घरी आणण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. गणपती बाप्पा मोरया.